हे घे, यात अनोखी जडीबुटीचा काढा आहे. ह्यो तुझ्या भावाला गपचूप पाच. म्या दिलं असं सांगू नगस, नाहीतर तुझा भाऊ ह्यो काढा घेणार नाही. याच्याने काय होईल? अरे तुझ्या भावाचं आयुष्य वाढल, संकट दूर होईल. खरंच माझ्या भावाचा जीव वाचल. हे बघ, आता येळ नाही घालवायची. आजच त्याला पाच. बाबा, या तुमचा उपकार कधीच विसरणार नाही. हीच येळ आहे. याच गुफेत ह्यो खेळ संपवायची. सकू, सदा, सदा, ए सदा, मला काय झालं? आय, हे काय ऐकलं म्या? दादावर दरड कोसळली. हे खरं आहे का? तरी माझ्या मनाला सकाळपासून काहीतरी चुकचुक लागत होती. म्हणून मी शेतातली समधी कामं सोडून लागलीच धावत आलो बघ. दादा, अरे एकटा बी भेटला नाही. असं कसं निघून गेलास? अरे सदानंदा, आई, बाळू, अरे अरे दादा, बाळू, तुला कुठे लागलं नाही ना? तू जिवंत आहेस? होय, मला काय बी झालेलं नाही. तुझा भाऊ इतक्या लवकर जाणार नाही. आणि तुम्ही एवढं नका रडू. रडू नको तर काय करू? अरे माझ्या तर कानावर आलं तुझ्यावर दरड कोसळली. म्हणून मी या शेतातली समधी कामं सोडून लागलीच धावत आलो बघ. तू तर धडधाकट आहेस. खरं काय झालं? दरड कोसळली होती आणि एक क्षण मला बी वाटलं होता की आता काय खरं नाही. मग नक्कीच झालंय तरी काय? सकू,
उठा धनी, तुम्हाला कुठं लागलं नाही ना? हा? धनी धनी, तुम्हाला काय बी झालं नाही धनी? अगं अगं मला वाटलं आज समजू संपलं, पण तुळजाईनं मला हात लावून दिला नाही. बघा, म्हणलं होतं ना, तुळजाई माझ्या कुंकवाची लाज राखा, तिनं राखली. आई तुळजाई, तुझं उपकार माझ्या लंबर नाही विसरणार. दादा, ही तर लय मोठी गोष्ट झाली. होय साक्षात तुळजाईनं तुझा जीव वाचवला. होय. आई एवढी रडत होती, तिला बघून माझा तर जीव लय घाबरून गेला बघ. अरे आईचं काळीज हळू असतं या, माझ्या जीवावर बेतल हाच धक्का पुरेसा हाय. फक्त इतकंच नाही, येत्या 3 दिवसात बाळूदादाचा मृत्यू होणार आहे, त्याची बी काळजी आहेच की. काय? अरे तुझ्या जिबीला काय हाडबीड आहे का नाही भिक्या? काय बडबडतोय हे? अरे खरं तेच सांगतोय, आणि ही भविष्यवाणी दुसरं तिसरं कोण नाही, साक्षात भुजंग बाबांनी केली आहे. भुजंग कोण आहे हो? अरे लय मोठे आहेत, त्यांच्याकडे लय मोठी शक्ती आहे आणि त्यांच्याकडे उपाय बी आहे, पण हेच कुणी त्यांच्याकडे जायला तयार नाहीत. पण गरज काय आहे? आपली तुळजाई असताना कोणाच्या दारी कशाला जायचं? आणि आज बी संकट आलंच होतं ना, तुळजाईनंच वाचवलं ना वा. भाई, पण तुम्ही तेव्हा मंदिरात होता, तिच्या समोर होता. आता इथं घरात राहणार काय होतंय तिला कसं कळणार? माझा भरोसा बी तुळजाईवरच हाय. माझी येळ आली तर ती मृत्यूहारिणी बनून येईल आणि माझा जीव वाचवल. पण भिक्या म्हणतोय तसं झालं आणि देवीनं वाचवलंच नाही तर? सासूबाई, तुम्ही मन ढाळू देऊ नका. तुळजाई हाय की आपल्या संग. जिच्या पायाशी मी व्रत केलं ती माझा हात कधीच नाही सोडणार. बर, माझं ऐकायचं नाही तर नका ऐकू. पर्याय हातात निघून गेली त्यानंतर पस्तावू नका. चल ग सुरेखा. अरे दादा, तू काळजी घे, देवी आहे तुझ्या संग. पण मला काय वाटतं, हे भुजंग बाबा काय प्रकरण आहे ते तरी बघ. खरंच त्यांच्याकडे काय उपाय असेल तर? नाही रे सदा, म्या ठीक आहे. ठीक आहे, आता तू ठरवलंच आहे तर म्या तरी काय बोलणार. काय रे दादा, ह्यो भुजंग नक्की आहे तरी कोण आणि कुठं राहतो? इतका मूर्खपणा करशील असं वाटलं नव्हतं. तुळजेच्या मंदिरात तू तिच्या भक्तांवर माझ्या शक्तीचा प्रयोग केला. देवी, म्या समद विचार करूनच केलं होतं. मला वाटलं हे काम तिथंच होईल. विचार, मी तुला स्पष्ट सांगितलं होतं, जोपर्यंत सखूचं तुळजा व्रत अखंड आहे तोपर्यंत माझी शक्ती निष्प्रभ ठरेल. तरीही तू तोच विचार केलास. पण देवी, जर तुळजा एवढी शक्तिशाली असेल
नाहीतर आपण तिच्याच भक्ताच्या मागे कशा पाय लागतोय? भूलोकावर माणसं कमी आहेत का? कारण हा संग्राम तुळजेविरुद्धच आहे, तिच्या भक्तांविरुद्ध नाही. ती जिथे उभी आहे तिथेच मला तिचा पराभव करायचा आहे. पण कशा पायी? कारण हा संग्राम मी तुळजाविरुद्धच उभा केला आहे आणि त्याचं कारण तुला सांगायची गरज नाही. तुळजाची शक्ती जरी मोठी असली तरी आपल्याला मात करायलाच हवी. तिला मात दिल्यावर बऱ्याच गोष्टी बदलणार आहेत. म्हणजे नेमकं काय होणार आहे? त्या प्रश्नांचं उत्तर तुला जाणून घ्यायची गरज नाही. वेळ आल्यावर सत्य स्वतः समोर येईल. त्या क्षणापर्यंत तुझं कार्य एकच आहे, सखूचं व्रत भंग कर आणि अकाल मृत्यूचा विजय निश्चित कर. पण मला जर तिचं व्रत मोडताच आलं नाही तर? मग दुसरा मार्ग शोध. मला उपाय नाही, परिणाम हवाय. उद्याचा दिवस संपण्यापूर्वी बाळूचा अंत हा झालाच पाहिजे, नाहीतर अकाल मृत्यूचा विजय कधीच होणार नाही. वृक्षाचा अंत कुऱ्हाडीनेच होतो असं नाही, कधी मुळातलं विषही त्याला संपवतो. आता काय करायचं आणि कसं करायचं ते तू ठरव. वृक्षाचा अंत कुऱ्हाडीनेच होतो असं नाही, कधी मुळातलं विषही त्याला संपवतो. देवी, हे काम होणार. आता म्या असा घाव घालणार, तुळजा बी बघत राहील. देवी प्रणाम, क्षमा करा. अहो त्या गंगाई काकू माझी पाठच सोडत नव्हत्या. अगं काही हरकत नाही पद्मा, आम्ही आत्ताच स्वामींना भेटून आलो आहोत. तुमची आणि विष्णुदेवांची भेट झाली, मग काय बोलणं झालं तुमचं? पूर्ण नाही, कारण तिथे अचानकच ती स्त्री आली, वंचिका. त्यामुळे आम्हाला लगेचच निघावं लागलं. म्हणजे आपण पुढे काय करायचंय हे ठरलंच नाहीये? नाही, पण पद्मा आता आपल्याकडे वेळ फार कमी आहे. तो रुद्राक्ष सापडल्यापासून तुळजाच्या मनात प्रश्न निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करायला हवं. परंतु देवी, मला एकाच गोष्टीची भीती वाटते. हे सगळं देवींना कळल्यावर त्या क्रोधित झाल्या तर? अगं तुळजाला कसं समजेल? तू सांगणार नाहीस, आम्ही सांगणार नाही. पद्मा, परंतु देवी, जे काही घडेल त्यावरून त्यांना संशय तर येईलच ना. पद्मा, अगं तोपर्यंत खूप उशीर झालेला असेल, आमचं कार्य पूर्ण झालेलं असेल. पद्मा, आणि आम्ही इथून निघूनही गेलेलो असू. आणि मुळात तुळजाला तुझ्यावर कधीच संशय येणार नाही, कारण तू तिची सर्वात जवळची योगिनी आहेस. आणि ही गोष्ट आपल्या दोघींशिवाय कोणालाच ठाऊक नाही. पद्मा, तुळजाची जीवाभावाची सखी, दोघी मिळून तुळजाच्या विरोधात कट रचतायत. नाही, म्या जगदंबासोबत असं होऊ देणार नाही. मला समजा कळलं आहे.
अगं हे काय करत आहेस? महादेवांचं व्रत. मला त्यांना प्रसन्न करायचंय. अगं येडाबाई, महादेव म्हणजे तोच ना तो तुझ्या संग धड बोलत बी नाही. अगं कधी कधी माणसाला घातलेली साथ पोचत नाही, म्हणून मग देवाला हाक मारावी लागते. मी आबी तेच करणार. मी त्यांचा जप करणार, आणि त्यानं बी ते प्रसन्न नाही झालं ना तर मी अन्नच सोडणार आहे. मी फक्त झाडाचं पान खाऊन राहील, आणि त्यानं बी ते प्रसन्न नाही झाले तर एका दिवसाला एक पान, आणि येळ पडली तर काय बी नाही खाणार. अगं पण ते तर पार्वतीने महादेवाला मिळवायला केलेलं व्रत होतं ना, तू बी तेच करणार? होय. अगं पण ते व्रत केल्यावर त्याचं आणि पार्वतीचं लगीन झालं. मला तेच तर हवंय. पण त्याचं लगीन आधीच झाले ना व. अगं महादेवांचं झालंय, पण भवानी शंकरांचं. तुळजानं त्यांच्याशी लगीन नाकारलंय. आज बी त्यांच्या हातामध्ये ते हळकुंड तसंच आहे. मी हे व्रत पूर्ण करेन आणि माझ्या भक्तीनं त्यांना जिंकेन. ओम नमः शिवाय. ह्याचा अर्थ तू भवानी शंकर आहेस आणि पार्वती म्हणजे तुळजा. आम्हाला क्षमा कर. आम्ही तुला सांगणारच होतो, परंतु प्रश्न माझा नाही, तिचा आणि तिच्या व्रताचा आहे. ओम नमः शिवाय. जरा सांभाळून, तिचं व्रत तुझ्या अंगाशी यायला नको. आणि हो, जरा खोटं कमी बोलत जा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. भक्तीला आम्ही कधीच नकार देऊ शकत नाही. कोणत्याही भक्ताला व्रत करण्यापासून रोखणं आमच्या धर्मात बसत नाही, पण तिची इच्छा पूर्ण करणंही आम्हाला शक्य नाही. हा धर्म निभावू की तिच्या भक्तीचं रक्षण करू? काकू, अहो तुमचा खूप मोठा गैरसमज होतोय. गैरसमज? अगं तुळजाची खास सखी आहेस ना ग तू. तुझ्याकडनं हे अजिबात अपेक्षित नव्हतं पद्मा. काकू, अहो मी देवींच्या विरोधात काहीच करत नाहीये. अगं मग लपून छपून का भेटत होता तुम्ही? मला समद कळलं आहे. आता मी समद तुळजाला जाऊन सांगणार आहे. लक्ष्मी देवी, तुम्ही? म्हणजे तुम्हीच मंगलाबाई आहेसा? अहो मग तुम्ही ह्या रूपात इथं कशा पाहिजे? तुळजा आणि महादेव यांच्यात समेट घडवण्यासाठी. आणि मी या कार्यात त्यांना मदत करतेय. देवींच्या विरोधात नाही, देवींसाठी. मला मला क्षमा करा लक्ष्मी देवी. अहो माझ्या हातून लई मोठी चूक झाली बघा. मला क्षमा करा. माते अहो, खरं तर क्षमा आम्ही मागतो, आणि हे सर्व आम्ही तुम्हाला आधीच सांगायला हवं होतं.
परंतु आता या सर्वासाठी अजिबात कालावधी नाही, कारण आमच्या समोर सध्या एक खूप मोठा प्रश्न आहे. कुठला? आतापर्यंत आम्ही देवी आणि महादेव यांच्यात समेट घडवण्यासाठी 2 प्रयत्न केले. आता हे महत्वाचं आहे की आपल्याला कुठल्याही परिस्थितीत हे देवींपर्यंत पोहोचवायचं आहे. हे रुद्राक्ष महादेवांचे. मला आता पद्मताई म्हणल्या की तुम्ही लई भारी लाडू बनवताय. तुम्हाला हे लाडू किती प्रिय आहे हे आजही आम्हाला तितकंच आठवतं. जिथे कुठे असाल हा माझा भाव स्वीकारा. कधी कधी प्रेमाला पुन्हा फुलवण्यासाठी फक्त एका संकेताची गरज असते. हरी, तुला तरी ठाव आहे का हे लाडू कोणी बनवले? म्या बनवल्यात लाडू. परंतु ते दोन्हीही असफल ठरले आणि आता पुढे काय करावं हे आम्हाला काही केलं सुचत नाही. माझ्याकडं एक उपाय आहे. कोणता? पद्मा, तुम्ही तिघी इथे काय करत आहात? काय बी नाही, हसत सहज गप्पा मारत होतो. हा जगदंबा, माझं ना तुझ्याकडं काहीतरी काम आहे. चल बरं माझ्या संग. चल. देवी, गंगाई काकूंच्या मनात नक्की कोणता उपाय आला असेल? माहित नाही पद्मा, परंतु मातेच्या चेहऱ्यावरील भाव पाहून असं वाटत आहे की त्यांच्याकडे नक्कीच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. परंतु काय? भुजंग बाबा, भुजंग बाबा, भुजंग बाबा, अहो काय बी केलं, काय बी सांगितलं तर घरच्यातले कोण बी ऐकत नाहीत माझं. अहो सगळ्यांच्या डोक्यात ती तुळजाईच भरली आहे. म्हणजे तुला तुझ्या भावाची काळजी आहे. इतक्या मोठ्या संकटातनं वाचवलंय तुम्ही, पण माझं मन काय बी मानत नाही बघा. मानणार बी नाही, कारण संकट टळलेलं नाही. आता तर खरी सुरुवात झाली आहे आणि इथून पुढे जे घडल ते लई भयंकर असल. मग काहीतरी करा की बाबा, माझ्या भावाला तेवढं वाचवा. म्या कशा पाहिजे? तुझ्या घरच्यांनी माझा अपमान केला, मला घराबाहेर काढलं. म्या तुला मदत कशा पाय करू? अहो बाबा, अहो राग धरू नका, तुम्ही लय मोठे आहेसा. अहो काहीतरी उपाय सांगा बाबा, तुमच्या पाया पडतो बाबा, तुमच्या पाया पडतो. ठीक आहे, तुझ्या पायी एक उपाय आहे. हे घे, यात अनोखी जडीबुटीचा काढा आहे. यो तुझ्या भावाला गपचूप पाज. म्या तिला असं सांगू नगस, नाहीतर तुझा भाऊ यो काढा घेणार नाही. याच्याने काय होईल? अरे तुझ्या भावाचं आयुष्य वाढल, संकट दूर होईल. खरंच माझ्या भावाचा जीव वाचल? हे बघ, आता येळ नाही घालवायची, आजच त्याला पाज. बाबा, या तुमचा उपकार कधीच विसरणार नाही. भुजंग बाबा की जय हो, भुजंग बाबा की जय हो. या अशा लोकांना फसवाया जादूची गरज लागत नाही, अंधविश्वासच पुरतो. या मूर्ख भिक्याचा
माझ्यावर इतका भरोसा आहे की तू विचार बी करू शकत नाही की म्या त्याच्या हातात काढा नाही ईश दिलंय ईश. आज हो स्वतःच्या हातानं भावाला ईश पाजाल आणि उद्या हेच ईश याच्या भावाचा जीव घेल. अकाल मृत्यू विजयी भवा, अकाल मृत्यू विजयी भवा. माते अहो, तुम्ही खरंच योग्य मार्ग सांगितला आहे. आमच्या तर हे मनातही आलं नसतं. नवरा बायकोच्या संसारात मी लई पावसाळे बघितले आहेत बघा. कवा हट्ट धरायचा, कवा माघार घ्यायची, कवा गप्प बसायचं आणि केव्हा बोलायचं, याचा हिशोब बाईला आपोआप कळतो बघा. आम्ही तर लक्ष्मी नारायण म्हणून आदर्श मानले जातो. पण तुम्हाला सांगू का, मनुष्याच्या संसारातील काही अनुभव हे केवळ माणसांनाच जगता येतात आणि खरं तर त्यातूनच त्यांचं नातं अधिक घट्ट होतं. आता इथं उभं राहू नका, कामाला लागा. मी इथंच आहे. दादा, तुझ्या पायीच करतो या. खोटं बोलावं लागलं तरी चालत, पण तू वाचला पाहिजे. मंगलाबाई, अचानक रडायला का लागलीस? तुमची काही तब्येत वगैरे बरी नाहीये का? तब्येत ठीक आहे माझी, पण मला अचानकच आज माझ्या नवऱ्याची लय आठवण यायला लागली. आत्ता? अगं, पण तू रागारागात घर सोडून आली होतीस ना? हा वय, पण ते भांडण कायमचं नसतंय ना. रुसवा असतोय, आबोला असतोय, पण तरी बी मन त्या माणसाच्या अवतीभोवतीच असते. मग आता तू घरी परत जाणार आहेस का? नाही, म्हणजे कुठे जाऊ आता? दिवस तिथं नाही आणि मी तिथं जाऊन काय करू? माझ्याकडे एक मार्ग आहे. कोणता मार्ग? प्रश्न मंगलाबाईचा, पण आम्हाला स्वामींची आठवण करून देणार आहे. हे सारखं मंगलाबाईच्या उपस्थितीतच पुन्हा पुन्हा का घडतंय?